सध्या स्थिती बघता ट्रम्पला जग जिंकायचं हे म्हणणं वावगं ठरणार नाही. ट्रम्पने एका वाक्यात जग हादरवलं होतं. अमेरिकन डॉमिनन्स इन द वेस्टर्न हेमिस्फिअर विल नॉट बी क्वेश्चन्ड अगेन. आणि मग एक एक नाव घेतलं, जसं की ग्रीनलँड, पनामा कॅनल, क्युबा, कॅनडा, व्हेनेझुएला, मेक्सिको. हा जोक नाहीये, हे कॅल्क्युलेटेड जिओपॉलिटिकल प्लॅन आहे. ह्याला ट्रम्पने नाव दिलं डॉनरो डॉक्ट्रिन, म्हणजे मॉनरो डॉक्ट्रिन 2.0. आता मॉनरो डॉक्ट्रिन म्हणजे काय? 1823 मध्ये अमेरिकेने सांगितलं होतं की वेस्टर्न हेमिस्फिअर हे आमचं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, कोणीही परदेशी शक्ती इथे घुसू नये. आता ट्रम्पने हेच नव्या पद्धतीने सांगितलंय. फक्त यावेळी टार्गेट रशिया आणि युरोप नाही आहे, टार्गेट आहे चायना. ट्रम्प म्हणतो की पनामा कॅनलमध्ये चायनीज कंपनीज आहेत, ग्रीनलँड जवळ रशियन आणि चायनीज शिप्स घिरटाय घालतात, क्युबामध्ये चायनीज मिलिटरी प्रेझेन्स आहे आणि व्हेनेझुएलामधून चायना आणि रशिया पैसे कमावतात. म्हणूनच ट्रम्पने आधी व्हेनेझुएलामध्ये मदुरोला पकडलं, ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व. क्युबाला ऑइल ब्लॉकेट लावलं, ग्रीनलँडसाठी डेन्मार्कवर टॅरिफ्स टाकले, पनामा कॅनलसाठी डील निगोशिएट केली. हे सगळं एका स्ट्रॅटेजीचे भाग आहेत, चायनाला वेस्टर्न हेमिस्फिअर मधून बाहेर ठेवणार. आणि सर्वात शॉकिंग गोष्ट आहे की इराण वॉरच्या वेळी ट्रम्पने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि खर्ग आयलंडवर पण ताबा घ्यायचा बोलला. म्हणजे वेस्टर्न हेमिस्फिअर संपलं, आता मिडल ईस्ट पण अमेरिकेच्या स्वतःच्या लोकांना हे नको आहे. राउटर्स पोल सांगतो की 51% अमेरिकन या एक्सपान्शनच्या विरोधात आहेत. फक्त 60% लोक स्ट्रॉंगली सपोर्ट करतात आणि काँग्रेसने एक बिल देखील आणलं. ट्रम्पला कॅनडा, ग्रीनलँड, पनामामध्ये मिलिटरी ऍक्शन घ्यायला काँग्रेसची परमिशन लागेल. म्हणजेच ट्रम्पची ग्रँड स्ट्रॅटेजी आहे, पण आपलाच देश त्याला थांबवतोय. आता भारतासाठी याचा अर्थ काय? ट्रम्प जितका वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये बिझी राहील, तितकं इंडो पॅसिफिकमध्ये अमेरिकेचं लक्ष कमी होईल. आणि चायनाला देखील हेच हवंय. ट्रम्पचा हा वेस्टर्न हेमिस्फिअर प्लॅन मास्टर स्ट्रोक आहे की मूर्खपणा? तुम्हाला काय वाटतं? अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.